नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ट्रेकच्या व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत भास्करगडाच्या पायथ्याची, ही त्याची पाटी आहे भास्करगड, आणि आपल्याला इकडे वरती जायचं आहे. आजच्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर आहे महेश सर, आम्ही रेडी झालेले सगळेजण. त्याच्यानंतर विजय नागरे, एकनाथ डोके, आणि तिकडे अजून बार्गेनिंग चालू आहे, पाणी वगैरे खरेदी चालू आहेत. दिगंबर, लक्ष्मण, अविनाश आणि रेश्मा, असे आपले टोटल 9 मेंबर आहेत. एक मेंबर आपला गाडीतच झोपलाय, त्याला आता काही चढणं होत नाही इकडे उन्हामुळे. आता तर आपला ट्रेक चालू करतोय आपण. आता वाजलेत 12:30 झालेत, 12:30. अजून एक 10-15 मिनिटात आपण ट्रेक चालू करतो. तर चला, ही भास्करगडाची पाटी रोडच्याकडे लावलेली, आणि तिचं बांध दाखवलं. या साईडने आपल्याला भास्करगडाकडे जायचं आहे. भास्करगड हा त्र्यंबक डोंगररांग आहे ना, त्या डोंगररांगेत मोडतो. हा नाशिकपासून एक 48 किलोमीटरच्या अंतरावरती, म्हणजे हरिहरपासून हा एकदम जवळ आहे. 15-20 मिनटावरती किल्ला चालू होतो हा. जर तुम्ही वन डेमध्ये कधी प्लॅन करणार असाल ना, तर हरिहर आणि भास्करगड दोन्ही एका दिवसात करू शकतात आरामात. तर आता चला, आपली चढायला सुरुवात झालेली भास्करगड. तर आता किल्ला चढायला सुरुवात करून एक 5 मिनटं झालेत, आणि एवढा हा पायथ्याचं इथून आपण सुरुवात केली. पायथा आहे, थोडंसं वरती आल्यानंतर तेव्हा असं मार्किंग भेटली आपल्याला. ही मार्किंग आहे किल्ल्याकडे जाणारी. तिकडनं आपल्याला वरती जायचं. उन्हामध्ये किल्ल्याची भटकंती करणं एवढं सोपं नाही आहे. एकदम हवा टाईट होते. त्यातल्या त्यात थोडेसे नाशिक पट्ट्यामधले किल्ले अवघड आहेत. खूप त्रासदायक काम आहे उन्हामध्ये. पाण्याचं तुमच्याकडं साठा भरपूर प्रमाणात असणे गरजेचं आहे, आणि एनर्जी ड्रिंक वगैरे. तर आता आपण भास्करगड चढायला सुरुवात केलेली आहे. भास्करगड हा जो किल्ला आहे ना, हा यादव राजवंशाच्या काळातला किल्ला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी भरपूर सत्ता येऊन गेल्या. बहामनी सत्ता आली, इंग्रजांच्या आल्या, मराठ्यांच्या आल्या, म्हणजे भरपूर सत्ता या ठिकाणी येऊन गेलेल्या आहे. बघा, आता पायवाट चालत चालत वरती आल्यानंतर एक असा मोकळा पठार लागला आहे, आणि पुन्हा एकदा आपण जंगलात शिरतो इकडे. म्हणजे मध्ये आधी जंगलामुळे सावलीचा थोडासा म्हणजे आसरा भेटतो आपल्याला उन्हामध्ये. बाकी तर उन्हात हालत खराब होती, खूप जबरदस्त ऊन आहे. हे बघा, झाडावर एक मार्किंग दिसलेली आपल्याला. हा असा सरळ रस्ता झाडांच्या मधून गडाकडे जातोय. भास्करगड आहे ना, एक अर्ध्या ते 1 तासामध्ये आपण आरामात वर जाऊ शकतो. फक्त आपण थोडं उन्हाचं स्टार्ट केले, त्यामुळे एक विश्रांती घेतली पाठीमागे, थोडंसं पाणी वगैरे पिलो, आणि आता निघालो. तर आता एक व्यवस्थित असं सूचना फलक, म्हणजे एका झाडावर लावलेली पाटी दिसलेली आपल्याला या ठिकाणी. संवर्धनाचं काम चाललं या किल्ल्यावरती बऱ्यापैकी, त्यांनीच लावलेल्या आहेत त्या पाट्या. भरपूर मार्किंग आहेत मध्ये. हे बघा, अशा रिबिन्स पण लावलेले आहेत, त्यामुळे रस्ता चुकायचे तरी चान्सेस कमी आहे या ठिकाणी. हे बघा, असं भरपूर मार्किंग्स आहेत या ठिकाणी. म्हणजे भरपूर दगडांवरती, त्याच्याबरोबर झाडांवरती रिबिन्स बांधल्या आहेत, मार्किंग केले आहेत, पोस्टर्स लावलेत. खूप कामं झालेली संवर्धनाची. तर फायनली मित्रांनो, अजून एका पठारावर पोचले, आणि मला वाटतंय तरी बहुतेक आपण गडावरती आल्यासारखं वाटायला लागले. अशा ठिकठिकाणी मार्किंग्स तुम्हाला बघायला भेटतील. भरपूर ठिकाणी हे मार्किंग्स केलेले आहे, बऱ्याच दगडांवरती, झाडांवरती. हे बघा, इथं पण. कारण या किल्ल्यावर संवर्धनाचं कामं चालले ना, त्यांनी भरपूर सुधारणा केल्या त्या ठिकाणी. आजही बहुतेक या ठिकाणी संवर्धनाचं काम चालू आहे. बघू आता वरती गेल्यावर कोण भेटते काय. मित्रांनो, 1.5 तास झाला ट्रेक चालू करून. 12:30ला चालू केला होता, अजूनही पायथ्यापर्यंत पोचला तशी किल्ल्याच्या.
जो खालून छोटं छोटं वाटत होतं ना, वरती जबरदस्त मोठं आहे. अजून अर्धाच लागू शकतो. हे बघा, हे समोर जे दिसते ना हे टेकड, हे अजून कमी किंवा अर्धाच लागेल असं वाटतं. तर आता आपण पोचलोय किल्ल्याच्या पायथ्याशी. हे बघा, हा जो सगळा पॅच दिसतोय ना, ह्याच्यावरती गड आहे इकडं वरती. हां, मला वाटतं याच्या साईडने जायचं आपल्याला, इकडनं राईट साईडने. हा जो सुळका आहे ना, याच्या राईट साईडने पुढं जायचं आणि वरती कुठंतरी चढायला मार्ग असणार आहे. थोडा थोडा म्हणून खूप मोठा किल्ला आहे. आपल्याला वाटलं थोडा आहे, परंतु खूप मोठा आहे, जबरदस्त. हो, थंड. हा पूर्ण गाडाच्या कपरीने आपण इकडनं साईडनी वरती चाललो आहे आता गडाकडे. तेव्हा इथं मार्किंग आहे, मार्किंग वगैरे भरपूर ठिकाणी. परंतु आता जेवढे पण लोक खाली येतात ना, सगळे आम्हाला सांगतात की वरती मधमाशा उठलेले आहेत, जास्त वर जाऊ नका, प्रवेशद्वारापर्यंत जा आणि तिथून रिटर्न या, कारण वरती खूप मधमाशा आहेत, काही जणांना चावल्यात. त्यामुळं आपण बघणार आहे हाल हवा काय, जास्त रिस्क नाही घेणार आहे. प्रवेशद्वारापर्यंत जाऊ, पुढं थोडंसं बघू, जर काय असेल तसं वातावरण तर रिटर्न जाणार आहे. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ होईल हे सांगू नाही शकत आपण, रिस्क नाही घ्यायची, कारण आपल्याला अजून भरपूर इकडे परत रिटर्न खाली उतरायचं 1-1.5 तास. तर फायनली आता मित्रांनो आपण ज्या पायऱ्या आहेत ना किल्ल्यावर जाण्याच्या भास्करगडावर, त्या ठिकाणी पोचले. 2 तास लागले या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला. छोटा किल्ला म्हणून भरपूर वेळ गेला या ठिकाणी. आता बघा, हा सगळा पायरी मार्ग आहे, दगडात कोरलेले पायऱ्या आहेत. इकडनं वरती जायचं आपल्याला. हा डायरेक्ट प्रवेशद्वारापाशी जातो, महादरवाजापाशी. तर आता आपण पोचतोय प्रवेशद्वारात. दगडी पडलेत सगळे वरून. हे बघा, माशाच्या जवळ जायचं ना, मी सांगतो माशा असेल तर लांब थांबा. चला या ठिकाणी चला, एवढा वेळ थांबत नसतं, त्याच्यातले 15 मिनिटं नाही तर अर्धा तास. हा, हे बघा पूर्ण पायरी मार्ग आहे. अरे बापरे, अजून बरंच वरती पायरी मार्ग आहे. हे पायऱ्याच वरती आलो, इथं फोटो काढायला खतरनाक आहे. हे बघा, भास्करगडाचा आहे ना हा जो पायरी मार्ग आहे ना, खूप जबरदस्त मोठा आहे. हा जर पूर्ण दगड बघितलं ना, पूर्ण दगड कोरत इथं पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि ह्याच्यातून आपण प्रवेशद्वारात पोचतोय वरती. खूप मोठं अंतर आहे. हो, छोटा गड म्हणून भरपूर टाईम गेला आहे. हे दगडी मला वाटते संवर्धन करून यांनी खाली काढले. पूर्ण दगड बघा, छन्नीने मला वाटते तासला आहे पूर्ण. आणि एवढा पूर्ण मोठा कापत खाली आणला. एवढा इकडे पोचतोय तर आपण प्रवेशद्वारात. हे बघा, हा पूर्ण पॅच प्रवेशद्वाराचा आहे. हे सगळ्या पायऱ्या दगडी कोरल्या आणि इकडं दरवाजा. संवर्धनाचं काम झालं इकडे. प्रवेशद्वार आहे. तिकडचं पाय द्या. हो, आलो वरती. पोचलो किल्ल्यावर. प्रवेशद्वारातून आतमध्ये आता एंट्री झाली भास्करगडावरती. फक्त थोडीशी रिस्कचा विषय, पण भास्करगड चढतोय. पूर्ण अशी छोटी पायवाट आहे. दरवाजातून जसा प्रवेश केला आतमध्ये, दरवाजा संवर्धनाचं जे काम चालू होतं ना, ते सगळे मंडळी बसले होते, ते आता घरी झाले. तर त्यांचं मला वाटतं पुढचं नियोजन चालू होतं, पुढच्या वीकला काय करायचं. आणि तिकडनं वरती आल्यानंतर ना अशी पायवाटवरती माथ्यावर गेलेली गाडाच्या, तिने आपण वरती चाललो आहे.
किल्ल्यावर आता वरती आलो ना आपण, हे चौथऱ्याचे अवशेष दिसले या ठिकाणी. हे बघा, हे अजून अवशेष दिसायला लागलेत आपल्याला इकडे पण. भरपूर चौथरे म्हणजे अवशेष आहेत. पूर्वीच्या काळी या ठिकाणी वाडे म्हणा, राजवाडे म्हणा, यांचे अवशेष आहेत हे सगळे. पूर्ण प्लेन परिसर लागला बघा वरती आल्यावर. आणि या ठिकाणी पाण्याचा डाग आहे. पाणी पूर्ण खराब आहे. पण आत्तापर्यंत आपण बरेच किल्ल्याला व्हिजिट केलं ना, एकाही किल्ल्यावरती व्यवस्थित पाणी नव्हतं, सगळं खराब पाणी आहे. हे बघा, पूर्ण खराब पाणी. हा सगळा किल्ल्यावरील संपूर्ण पठार भाग, सपाट परिसर. हे बघा, हा संपूर्ण परिसर जो पठाराचा भाग आहे ना, हा किल्ल्यावरचा माथा आहे भास्करगडाचा. आणि त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे, परंतु अर्ध्यापैकी ते पाणी मातीच्या ह्याच्यामध्ये धसलेलं आहे आणि थोड्याच्यात पाणी, परंतु पाणी खराब आहे, म्हणजे पिण्यायोग्य तर नाही. हे पूर्ण मातीने भरले. तर बहुतेक यांचं संवर्धन होऊ शकतं, आता होईलच असं वाटतंय आपल्याला. आता इकडं मंदिराकडे जायचं. मंदिर या ठिकाणी वरती मंदिर आहे, फक्त थोडंसं सांभाळून जाणं गरजेचं आहे, कारण मधमाशा उठलेल्या आहेत वरती. सगळ्यांनी आपल्याला ते सांगितले. जर पुढं काय तसं वाटलं डाऊट तर आपण रिटर्न फिरणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ आपण भास्करगड त्या ठिकाणी संपवणार आहे. पहिलं पाहूयावरती जाऊन माशांचं काय वाटतं आहे का तसं. किल्ल्याच्या माथ्यावर पोचलं, घाबरत चेक करत चाललं आहे माशा वगैरे पुढं आहे का. हे बघा, आपला एक मित्रवरती पुढं चेक करतो आहे. हे आता इकडं चौथरा दिसलेलं आहे आपल्याला. अवशेष मला वाटतं राजवाडा किंवा मंदिर, दोन्हींपैकी एक. बहुतेक राजवाडा वाटते, खूप मोठा आहे. छोटा छोटा म्हणून गाड्यांनी आपल्याला 3-3.5 तास घालवलेत अजूनपर्यंत. अजून आपल्याला खाली उतरा 1 तास. 4-5 तासाचा किल्ला आहे हा, पण एवढं छोटा नाही. जेवढं खालून बोललं ते भास्करगड छोटा आहे, थोडा हे नाही, खूप मोठा आहे हा पण. हे बघा, हे राजवाड्याचे अवशेष आणि त्याच्या पाठीमागं जस्ट इकडं मंदिर आहे. त्याच्याच समोर मला वाटतं पाण्याचं टाकं आहे. आणि याच परिसरात कुठेतरी माश्या आहेत, त्याच्यामुळं आता थोडं सावधगिरीने जावं लागणार आपल्याला. अजूनपर्यंत तरी काय वाटत नाही इकडे, कारण मंदिरात जे समोर पाण्याचं टाकं आहे आणि इथंच कुठेतरी माश्या उठलेल्या आहेत असं आपल्याला खाली सांगितलं होतं. हे बघा, इथं पाण्याचं टाकं आहे, पण आता तिकडे जात नाही आपण, कारण थोडं रिस्क वाटते. घाबरत हे बघा, इथं हे पाण्याचं टाकं आहे आणि याच्यावरती मंदिर आहे. हा, आता मंदिरात पोचतो इकडनं. बहुतेक हनुमानाचं मंदिर आहे. जय हनुमान. ते बघा, तिकडनं आपण सुरुवात केली होती आणि पूर्ण फेरफटका मारत मारत किल्ल्यावरती इकडे पोचलं आहे. किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत छोटे छोटे. अजूनही आपल्याला काय मधमाशा दिसलेली नाहीत कुठं. घाबरत घाबरत आपण किल्ला पूर्ण एक्सप्लोर करतोय. बघा, बुरुजावरती पोचलं आहे. या ठिकाणी बुरुजाचे अवशेष आहेत. हे दिसतात नाही, बुरुजाचे अवशेष आहेत. हा किल्ल्यावरील लास्ट स्पॉट आहे. अजूनपर्यंत आपल्याला कुठे मधमाशा भेटलेल्या नाहीत. पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे आपला. जास्त अवशेष नाहीत, म्हणजे चौथऱ्याचे अवशेष भरपूर आहे किल्ल्यावर, परंतु बाकी दुसरे असे काय जास्त अवशेष नाहीत. पाण्याच्या टाक्या थोड्याफार आहे, बाकी बुजलेले आहे बऱ्यापैकी. आता हा पहिलाच बुरुज भेटला आपल्याला इकडे. हा बघा, हा तर पूर्ण भास्करगड एक्सप्लोर करून झालेला आहे. हा जो किल्ला आहे ना, या किल्ल्यावरती भरपूर राजकारण्यांनी राज्य केलं होतं. तर हा किल्ला यादवांच्या काळात, देवगिरीचे जे यादव आहे ना, त्यांनी बांधला होता 13व्या शतकामध्ये. त्याच्यानंतर इथं बहामनी राज्य आलं. निजामशाही आली, आदिलशाही आली. आदिलशाहाकडून शहाजी राजांनी तो किल्ला घेतला. त्याच्यानंतर पेशव्यांकाला आणि पेशव्यांकडून इंग्रजांक गेला. म्हणजे या किल्ल्याचा भरपूर मोठा कार्यकाल आहे, भरपूर जुना पण आहे.
तर आता फायनली किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे आपला आणि आता आपण निघतो परतीच्या प्रवासाला. हा व्हिडिओ या ठिकाणी संपवत आहे.